डोंगरामध्ये बघा हलका हलका धुकं सुद्धा दिसते. थंडीला सुरुवात होते आता हळूहळू. बघा धुका इकडे हलका हलका, थंडी पण आता वाजेल, भरपूर वाढत जाते थंडी. नमस्कार मित्र हो, मी सौरभ चोगले तुमचे सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, वाजलेत सकाळचे 6:15. तर सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. जेव्हा ब्लॉगिंग चालू केली म्हणजे आज सप्टेंबर महिन्यात, ह्या 7-8 महिन्यांमध्ये 900 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 9 महिन्यांमध्ये 900 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू दे सर्वांचं. आणि आता चाललेलो आहे सकाळी फिरायला. पक्ष्यांचं किलबिलाट आहे का, बरेच पक्षी आहेत. आता मोर पण ओरडला तिकडे खाली. भरपूर पक्षी ओरडतात. सकाळ आहे ना, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येते सगळीकडे, म्हणजे खूप मस्त वाटते. देवळाच्या भोवती सुद्धा थोडं थोडं धुकं आहे. आता माळावर पोचलोय आपण. बघा समोर आहे जिल्हा परिषद मराठी शाळा. तर मंडळी आलं रानवीच्या मेन स्टॉप जवळ. तिकडे आहे स्टॉप. हा एरिया तुम्हाला आठवत असेल, तिकडून ड्रोन फ्लाय केलेला. आणि इकडे पण हलका हलका धुका आहे. बघा आज मोकाट गुरं नाही फिरताना दिसत आहेत. इकडे समोर गुरं आहेत ते बघा. हे मोकाट गुरं फिरत असतात थंडीतून वगैरे. पावसाच्या एंडिंगला. आता 6:30 वाजलेत. नंतर 7 वाजता इथं हळूहळू शाळेच्या पोरांची गर्दी चालू होईल. मी आता नंतर घरी जाऊ ना, तेव्हा घरी जाताना मंदिरात सुद्धा जाऊया, देवीच्या मंदिरात वरती माळावर. इथे बघा मध्ये काहीतरी बनतंय नवीन. ते प्लेन जागा होती, बनतंय आता इकडं काहीतरी. तर लालपरी पण येईल, पण लालपरीची वाट बघायला लागेल. धुकं आहे धुकं. तर मंडळी, हा समोरचा तुम्ही झाड बघताय ना, मोठा झाड, तो गुलमोहरचा आहे. तर त्याला फुलं सुद्धा भरपूर येतात. कुठल्या सीझनमध्ये फुलं येतात ते नेमकं काय माहीत नाही. पण बघा, काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा एकच झाड आहे, एकमेव. इकडे मेन रोडला एकच आहे झाड, बाकी गावात कुठेतरी मी अजून तरी बघितलेलं नाही. बघा शांत आहे सगळीकडे, शांत. मी एकटाच आहे रस्त्यावर. बघा एकटाच फिरते. अरे हे हे एकटाच फिरते, टोली नाही वाटतं सोबत. इकडे समोर आहे धोपाळे फाटा. तिकडे नाही जात आहे आता, देवळात सुद्धा जायचं जरा असंच, म्हणून इकडे जाऊया. आता इकडून जाऊया शॉर्टकटनी देवळात. इकडून आलो पाटून, नाही आता इकडून मधून जाऊया ग्राउंडवरून. इकडून पण शॉर्टकट आहे जायला. गवत बघा किती वाढलेलं आहे पावसातून. हा इकडं पिच, क्रिकेट ग्राउंड आहे हा मोठा. आजकाल आहे ना, जास्त अशा मातीच्या वाटा कुठं दिसत नाहीत, कारण कॉन्क्रीटचे रस्ते किंवा छोट्या ठिकाणी पण डांबरीकरण करून टाकतात. पण जास्त फार आता गावाकडे सुद्धा मातीचे रस्ते पाहायला भेटत नाही. पण ही एक हळूहळू आता सूर्य सुद्धा उजळेल. पक्ष्यांचा किलबिलाट एक नंबर. हे आठवली काय, ही फुलं कसली आहेत? दसरा येतोय ना जवळ. बघा किती आहेत, भरपूर आहेत.
हा पण एक खूप जुना झाड आहे बघा, टॉवर जवळच, टॉवरच्या शेजारीच. दिसायला जरा डेंजर वाटतंय. हा मधून धपोळे फाट्यावरून जेव्हा मी गावात जातो तेव्हा ह्या रस्त्याने जातो, शॉर्टकट आहे. हा बघा झाड कसं आहे. सकाळची वेळ आहे आता. अजून पोरं, शाळा कॉलेजची पोरं वगैरे पण अजून दिसत नाहीत. येतील हळूहळू, तोपर्यंत आपण घरात पोहोचू. इकडून जातो आम्ही स्टॉपवर रोज. आता मी मागाशी इकडून गेलो बघा, ह्या रोडने गेलो तिकडून सगळं मेन रोडला आणि इकडून आलो. हे तिन्ही पण रस्ते मेन रोडलाच मिळतात. आणि आता जाऊया मंदिरात. पक्ष्यांचा किलबिलाट चालूच आहे, इकडे पक्षी खूप आहेत. आता मंदिरात जाऊया इकडून. ड्रोन मधून देऊळ मस्त वाटतं ना. ती ड्रोनची व्हिडिओ बघितली असेलच तुम्ही, नसेल बघितली तर बघा. वरती स्क्रीनवर लिंक दिली आहे बघा. इकडं आहे व्हॉलीबॉलचा नेट. संध्याकाळी खेळतात पोरं गावातली व्हॉलीबॉल. इकडं खाली आहे तलाव. आलोय देवळाजवळ आता आपण. काळो काय जरा काळो. मंदिराच्या शेजारीच गरबा नाचणार, कारण ही जागा तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत तर सांगतो. इथे पहिला होम असतो. शिमग्याची पहिली होळी इकडेच पेटवतात बघा इथे. हा सगळा पार्ट पूर्ण स्वच्छ करतील, नाचण्यासाठीचा पूर्ण स्वच्छ करतील बघा. 2 तारखेला बहुतेक इकडे गावकी आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट चालूच आहे. धुका पण गेलाय आणि इकडे सूर्य सुद्धा आलेला आहे. शांत वाटते मस्त एकदम. देवळात सुद्धा सूर्याची किरणे आलीत. ही हेअरफोनला तुम्ही बघताय तर पिवळा पिवळा ती चिकटपट्टी लावली, कारण डाव्या साईडचा हेअरफोन आहे तो जरा वीक आहे, म्हणजे तुटलेला मध्येच. पण तो परत चिकटपट्टी लावून मी त्याला चांगला केला. जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मी वापरत राहणार. बघू आता. चालतोय तेवढा चालू दे, कारण हा भरपूर हेअरफोन चाललाय. 1.5-2 वर्ष तरी झालेत हेअरफोनला या, आणि एडिटिंगसाठी पण हाच वापरतो. चला मंडळी, आता घरी जाऊया आणि 2 तारखेला किंवा 3 तारखेला ब्लॉग परत इकडे येऊया देवळात बनवण्यासाठी. तेव्हा घटस्थापना आहे. आता जाऊया घरी. चला मग. तर मी तुम्हाला देवळाजवळच्या एका सणाची मजा दाखवली नसेल ना, दहीहंडीची. दहीहंडीला ब्लॉग करायला जमला नाही, कारण पाणी वगैरे असतं, पाऊस पण असतं, त्यामुळे काय मोबाईल सोबत घेत नाही मी. तोच फक्त करायला भेटलेला नाही. बाकी शिमग्यापासूनचे मला वाटते बहुतेक ब्लॉग आहेत, सगळेच ब्लॉग आहेत जवळपास.